नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वर्षा ज्ञानदीप चॅनलवर, जिथे आपण शिकतो, विचार करतो आणि उजळवतो आपल्या मनाचा ज्ञानदीप। आज आपण लिहिणार आहोत लाला लजपतराय यांच्यावर आधारित मराठी निबंध, त्यांचा जीवन परिचय आणि कार्य। चला वेळ न घालवता सुरुवात करूया। लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी, तडफदार आणि धाडसी नेते होते। त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील धुडके या छोट्याशा गावात झाला। वडील मुंशी राधाकृष्ण हे शिकवणारे, शिस्तप्रिय आणि सत्यनिष्ठ स्वभावाचे होते, तर आई गुलाबदेवी या अत्यंत धार्मिक, संस्कारी आणि प्रेमळ होत्या। अशा वातावरणात लजपतराय यांच्या मनात देशभक्तीची बीजे अतिशय लहानपणीच पडू लागली। घरात सुसंस्कार, शाळेत परिश्रम आणि परिसरात वाढणारी समाज जागृती या सर्वांमुळे त्यांचा स्वभाव कठोर, निश्चयी आणि न्यायासाठी लढणारा झाला। लजपतराय हे लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासू आणि चिंतनशील होते। शिक्षण घेत असताना ते आर्य समाजाच्या विचारांनी खोल परिणामित झाले। आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी मांडलेल्या समानतेच्या, समाज सुधारणेच्या आणि निर्भयतेच्या शिकवणी त्यांना भावल्या। त्यातून त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा, बालविवाह, अनिष्ट प्रथा या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली। भारत समाजाने मुक्त व्हावे, विचारांनी बलवान व्हावे आणि शिक्षणाच्या आधारे पुढे जावे हा त्यांचा ठाम विचार होता। उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला। वकिली करताना त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे गरीब, पीडित आणि न्यायासाठी झटणाऱ्या लोकांसाठी नेहमी उघडे असत। ते वकिली म्हणजे पैसा कमावण्याचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता। त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे, निर्भयतेमुळे आणि न्यायनिष्ठ स्वभावामुळे त्यांना समाजात मोठा मान मिळू लागला। या काळातच त्यांनी राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे ठरवले। पुढे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि तिथे त्यांनी आपल्या विचारांची ठाम मांडणी केली। त्या काळात भारतात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती। ब्रिटिश राजवटीचा अन्याय अतिशय वाढला होता। अशा परिस्थितीत लाला लजपतराय यांनी देशभक्तीने प्रेरित होऊन मोठ्या आवाजात ब्रिटिशांची टीका केली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना एकत्र केले। त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे आणि लेखनामुळे त्यांना पंजाब केसरी म्हणजेच पंजाबचा सिंह अशी उपाधी मिळाली। त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लाल पाल पाल ही त्रयी। लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांची विचारसरणी कठोर, ज्वाज्वल्य आणि क्रांतिकारी होती। या तिघांनी संपूर्ण देशभर स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। ते लोकांना सांगत की स्वातंत्र्य हे मागून मिळणारे दान नसून ते लढून मिळवावे लागते। लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण करणे आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात निडरपणे उभे राहणे हा त्यांचा प्रमुख संदेश होता। लजपतराय अत्यंत प्रभावी वक्ते होते। त्यांच्या भाषणात आग होती, आवेश होता आणि देशप्रेमाचा प्रखर ओलावा होता। त्यांच्या लेखनात
ब्रिटिश सरकारची टीका, भारतीय जनतेची व्यथा आणि स्वातंत्र्याची गरज हे तिन्ही स्पष्टपणे दिसून येतात. त्यांनी यंग इंडिया, पंजाब केसरी आणि इतर अनेक पत्रांतून जनतेत राष्ट्रभक्तीची ज्वाला पेटवली. त्यांचे लिखाण इतके धारदार होते की ब्रिटिश सरकारही त्यांना घाबरत असे. त्यांनी समाज सुधारणेतही मोलाचे काम केले. स्त्रियांचे शिक्षण, विधवा विवाह, अनाठायी प्रथा नष्ट करणे, अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवणे, दुर्बल वर्गांना उभे करणे ही अनेक कार्ये त्यांनी जीवनभर केली. ते मानत की समाज मजबूत झाला तर राष्ट्र मजबूत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सायमन कमिशन विरोधी आंदोलन. 1928 साली भारताच्या भविष्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ब्रिटिशांनी सायमन कमिशन भारतात पाठवले, परंतु या आयोगात एकाही भारतीयाला स्थान नव्हते. ही गोष्ट लजपतराय आणि सर्व देशवासियांना अत्यंत अपमानास्पद वाटली. देशभर सायमन गो बॅक असा नारा घुमू लागला. या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. दिल्लीच्या रस्त्यांवर हजारोंच्या गर्दीसमोर ते हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन चालत होते. त्यांचा आवाज गरजत होता, आम्हाला परकीय शासन नको, आम्हाला आमचे स्वतःचे स्वराज्य हवे. ते लोकांना प्रेरित करत होते. पण आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी निर्दय लाठीचार्ज केला. या लाठीचारात लाला लजपतराय यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि छातीत जबर मार बसला. डॉक्टरांनी उपचार केले पण जखमा खोल होत्या. काही दिवसांनी 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या मृत्यूपूर्वी उच्चारलेले शब्द आजही देशाच्या इतिहासात कोरलेले आहेत. आज माझ्यावर झालेल्या लाठीचाराची प्रत्येक फटका ब्रिटिश साम्राज्याच्या मरणाची घंटा करून राहील. हा शब्द राष्ट्रभर ज्वाला बनून पसरला आणि देशातील तरुण क्रांतिकारक पेटून उठले. लाला लजपतराय यांचे संपूर्ण जीवन आपल्या देशासाठी झटण्यात गेले. त्यांचे लिखाण, त्यांची समाज सुधारणा, त्यांचा निश्चय, त्यांचे त्याग हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी केवळ स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, तर भारतीयांना स्वतःची ओळख, स्वतःचा अभिमान आणि स्वतःचे राष्ट्र अस्तित्वात आहे याची जाणीव करून दिली. आजही ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अमर योद्धा म्हणून स्मरणात आहेत. त्यांची विचारसरणी, कर्तृत्व आणि बलिदान यामुळे त्यांचे नाव इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील. ते केवळ एक नेता नव्हते, तर एक विचार होते, एक ऊर्जा होते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता ज्योतीत मशाल होते. बालमित्रांनो, आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाला लजपतराय यांसारख्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे, कारण त्यांच्यासारख्या वीरांच्या बलिदानातून आपला भारत स्वतंत्र झाला आहे. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, प्रेरित रहा आणि इतिहासाची ज्योत मनात तेजाने लुकलुकू द्या. धन्यवाद.